नमस्कार. अन्य काही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच आणि विविध समाजाचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांप्रमाणेच ब्राह्मण समाजाचे कार्यक्रम, उपक्रमांकडेही माझं लक्ष असतं. आपल्याला कुठे काही चांगलं ऐकायला मिळेल तिथून ते घ्यावं असा माझा त्यामागचा उद्देश असतो. आणि मग अशा कार्यक्रमांमधील काही आवडलेले मान्यवरांचे विचार किंवा त्या कार्यक्रमातील काही भाग अभिव्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाही हल्ली काही वेळा मी प्रयत्न करतो. मागच्या 2-3 एपिसोडमध्ये तुम्हाला ते लक्षात आलं असेल. आपल्या कानी पडलेले चांगले विचार सर्वत्र पोहोचावेत आणि सगळ्यांच्याच ज्ञानामुळे भर पडावी असं मला वाटत असतं. तर अशाच प्रकारे पुण्यातील एका कार्यक्रमातील मान्यवर मंडळींच्या भाषणांमधील काही भाग अगदी थोडक्यात मी आजच्या आपल्या या अभिव्यक्तीच्या भागामध्ये तुम्हाला ऐकवणार आहे. ब्राह्मण समाजातील गेल्या 200-250 वर्षांमधील ज्या काही मंडळींनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी भरारी घेतली, उत्तुंग अशी कामगिरी केली आणि स्वतःसोबत ब्राह्मण समाजाचं नावही उंचावलं, अशांपैकी जवळपास 700हून अधिक दिवंगत मान्यवरांच्या म्हणजे ब्राह्मण समाजातील कार्याचा थोडक्यात परिचय करून देणाऱ्या ब्राह्मण रत्न या ग्रंथाचं परवा पुण्यामध्ये प्रकाशन झालं. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर, अविनाश धर्माधिकारी, अभिनेते राहुल सोलापूरकर, मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि हा ग्रंथ प्रकाशित करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान असलेले गोविंद हर्डीकर यांची भाषणं मी लक्ष देऊन ऐकली आणि मग त्यातील काही अमृत वचनं तुम्हालाही ऐकवावीत असं वाटल्याने हा प्रपंच आजचा करतोय. सुरुवात श्री गोविंद हर्डीकर यांच्या अमृत वचनांपासून. गेल्या काही वर्षात चंद्रकांत दादांची माफी मागून मी म्हणतो, गेल्या काही वर्षामध्ये राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर अशी 3च नावं सगळीकडे घेतली जात आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना, आमच्या साधारणपणे ब्राह्मण समाजातल्या लोकांना असं वाटायला लागलं आणि पुढच्या पिढीतल्या लोकांना तर नक्कीच असं वाटतं की या महाराष्ट्रात फक्त या 3 महनीय व्यक्तींनीच काम केलंय की काय. आपण आजवर ऐकत आलोय की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली, बरोबर ना? पण तसं नाही आहे. ऐका हर्डीकर काय सांगतायत. पहिली मुलींची शाळा खरं सांगायचं तर जगन्नाथ शंकर शेटनी मुंबईला काढलेली आहे. आणि यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे काही अमृततुल्य विचार आपण ऐकूया. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी अन्य समाज घटकांना कसं हिणवलंय आणि त्यावर उपस्थितांनी कसा टाळ्यांचा प्रचंड गजर केलाय ते पाहणं, ऐकणं अतिशय इंटरेस्टिंग आहे. पहा आणि ऐका. लहान असताना चांदोबा वाचायचो ना, तर त्याच्यात कुठल्याही गोष्टीची सुरुवात वाचताना एक वाक्य असायचं, एक गाव होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण होता. आठवून बघा. त्याचं खरं कारण तेच होतं ना, शंकराचार्यांनी कधी परवानगीच दिली नव्हती या समाजाला की तुम्ही जवळ संपत्ती बाळगा. त्यामुळे समाजसेवेसाठीच आयुष्य घालवायचं, विद्या संपादन करण्यासाठीच आयुष्य घालवायचं, असं करणाराच हा समाज पहिल्यापासून होता. आज प्रास्ताविक करत असताना भालचंद्रपासून सगळ्यांनी आकड्यांची प्रचंड मोठी यादी आपल्यासमोर सादर केली. पण अत्यंत विनम्रपणे सांगावं असं वाटतं, या सगळ्या काही हजार कोटींच्या आकड्यापर्यंत पोचणाऱ्या एकाही ब्राह्मणाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सोय, सवलत आणि रिझर्वेशन मागितलेलं नाही. आता पुढे आपण पिढ्यानपिढ्या वाचत ऐकत आलोय की इथल्या ब्राह्मण पुरोहितांनी तत्कालीन शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता आणि मग जे क्षत्रिय नाहीत त्यांचा राजेपदी अभिषेक करणं धर्माला मान्य नाही अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून महाराजांनी इथल्या ब्राह्मण पुरोहितांना झुगारून देत थेट काशीवरून गागाभट्टांना आणून त्यांच्याकडून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. हे आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. पण राहुल सोलापूरकर अभिनेते यांनी आता या संदर्भात एक नवीन संशोधन बाहेर आणलंय. ऐका. मला फक्त 2 गोष्टी आपल्याच समाजातल्या किंवा एकूणच आपल्याकडे जे एक न्यूनगंड असतो, कुठलीही टीका झाली, काही झाली की आपण शांतच बसतो. रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत, सरकारी मालमत्तेची जाळपोळ केली आहे, कुठेतरी अडवणूक करून लोकांना फसवलंय, हे ब्राह्मण समाजाबाबतीत दिसून येत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे.
पण म्हणून सातत्याने चेष्टा, टिंगलटवाळी, उपेक्षा आणि नव इतिहासकारांकडून मांडला जाणारा चुकीचा इतिहास, या सगळ्याला कुठेतरी उत्तरं दिली गेली पाहिजेत असं मनापासून म्हणावं असं वाटतं. मी फक्त वानगी दाखल माझ्याकडे जेवढी मिनिटं दिलेत त्यातलं एक छोटं उदाहरण आज मुद्दाम सांगणार आहे. मूळ पैठणचे असणारे गागा भट्ट हे गुरुकुलाचे प्रमुख म्हणून काशीला गेलेले होते. सविस्तर चर्चा करून त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी ते इथं आले. 7 दिवस पूर्णपणे वैदिक पद्धतीने हा राज्याभिषेक झाल्याची अधिकृत कागदपत्र आहेत आणि त्यांना आणलं गेलं नव्हतं, तर इथे कोणाला माहीतच नव्हतं म्हणून ते विधी घेऊन इथं आले आणि त्यांनी विधी केल्यानंतर पुढच्या पिढ्यांना माहीत राहावं म्हणून ते लिहून ठेवलं होतं. इथून पुढे कोणी बोललं तर आपल्याला हे उत्तर देता आलं पाहिजे. आणि आता चाणक्य मंडलचे प्रमुख सन्माननीय अविनाश धर्माधिकारी, शाहू फुले आंबेडकर आदी सगळ्या बहुजन जननायकांचे, युगपुरुषांचे अनेक सहकारी कसे ब्राह्मण होते इथपासून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे या ब्राह्मण सहकार्यांमुळे शाहू फुले आंबेडकर महान ठरले होते आणि ते समाज उन्नतीचं, विकासाचं काम करू शकले असं त्यांना म्हणायचं होतं की काय ते मला काही नीटपणे कळलं नाही. तुम्ही ऐका, तुमच्या काही लक्षात येतं का ते पहा आणि मग मलाही सांगा. पहिला मुद्दा अर्थातच दुर्दैवानी आणि सरळ सरळ राजकीय स्वार्थ आहे म्हणून जो पद्धतशीर ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रामध्ये पसरवला जातो. अशा वेळचं उत्तर आहे नीट शास्त्रीय अभ्यास करूनच सत्य मांडणे, की ज्याची एक झलक राहुलच्या बोलण्यात होती. फुले शाहू आंबेडकरांचेही अनेक सहकारी जातीने ब्राह्मण होते आणि त्यांनी काही अशी नाही भूमिका घेतली त्या काळात की आम्ही ब्राह्मण म्हणून आम्ही श्रेष्ठ, तुम्ही ब्राह्मण नाही म्हणून आम्ही तुमचं नेतृत्व मान्य करणार नाही. भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहेच आणि व्हावंच ते, पण मग ते कोणता वाडा की ज्याने आपणून दिलं महात्मा फुलेंना की इथे करा शाळा सुरू. शाहू महाराजांचंही जे कार्य थोर आणि ती भूमिका राहुल जगला, त्यांच्या अनेक सहकारी जातीने ब्राह्मण होते. या भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये जो मैलाचा दगड आहे तो म्हणजे राखीव जागांचा पहिला आदेश, तो 1902 सालातला आहे. त्यावर ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ते जातीने ब्राह्मण आहेत. आदेश शाहू महाराजांचा आणि आदर आहे ना. आणि दुर्दैव म्हणतो मी की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला ज्या वेदोक्त प्रकरणाचा एक डाग आहे, पण सत्य हे की त्यामध्ये शाहू महाराजांना ज्यांनी लक्षात आणून दिलं की महाराज आपला अधिकार वेदातल्या मंत्रांचा असताना हा नारायण भट पुराणातले मंत्र म्हणतोय, ते सांगणारे राजाराम शास्त्री भागवत सुद्धा जातीने ब्राह्मणच ठरतात आहेत. आणि असे बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सहकारी आहेत जातीने ब्राह्मण. तर दलितांसाठी स्वेच्छेने खुलं केलेलं पहिलं मंदिर, मग ते रत्नागिरीतलं सावरकरांच्या कामातून ज्यांनी केलं आणि त्या मंदिराची पूजा एका दलित बांधवांच्या कुटुंबाच्या हस्ते केली, तो करणारा जातीने ब्राह्मणच आहे. खरं तर प्राकृतमधून संस्कृतचा उदय झाला, जन्म झाला हे अनेक भाषातज्ञांनी अभ्यासाअंती आता सिद्ध केलं आहे. संस्कृतच्या आधीही प्राकृत होतीच, मग संस्कृत ही जगातील सर्व भाषांची जननी कशी काय असते बुवा? संस्कृत ही बहुतेक जगातल्या सर्व भाषांची जननी आहे. आणि आजही पाणिनीच्या 4000 सूत्रांच्या एकेका सूत्राचा अभ्यास आयुष्यभर करतात लोक. तेव्हा संस्कृत भाषेचं जतन. त्यानंतर मला ही संधी घ्यायची आहे बुवा, जरा कोणी नाराज झालात तर मी त्यांची नाराजी समजावून घेईन, पण हे म्हणलंच पाहिजे की ब्राह्मण असणे म्हणजे एका शुद्ध सात्विक चारित्र्याची पण जोपासना आहे. आणि ते ज्ञानाला वाहिलेलं जेवढं शुद्ध सात्विक चारित्र्य व्यक्त होईल तेवढं समाजाचं सुद्धा, म्हणजे सर्व देशाचं, महाराष्ट्राचं, समाजाचं भलं होणार आहे. आणि मग विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर
भारत हे जगाचं देवघर आहे आणि ते केवळ इथल्या ब्राह्मण समाजामुळेच, ही त्यांची वाक्य ऐकून मी तर सद्गरित झालो, भरून पावलो. तुम्ही सद्गरित व्हा, ऐका आणि भरून पावा. ही सगळी पृथ्वी जर एका कुटुंबासारखी, एका घरासारखी असेल, तर मला नेहमी वाटतं की त्या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय आपला भारत, शंकाच नाही. विश्वरूपी घराला भारतरूपी देवघर मंदिर ज्यांनी प्रदान केलं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो ब्राह्मणांचा आहे, निसंशयपणे. महात्मा गांधींच्या हत्येचं दुःख नाही, नथुराम गोडसेच्या कृत्याचा निषेध नाही, पण गांधी हत्येनंतर मिठाई वाटणाऱ्या आणि आनंद साजरा करणाऱ्या काही ब्राह्मण समाजावर हल्ला झाल्याचं मात्र वाचस्पतींना दुःख आहे. ऐका. 1948 जळीत झालं आणि असंख्य निरपराध अशी ब्राह्मण कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेली. त्या पक्षाला फिनिक्स पक्षी म्हणतात ना, राखेतून उड्डाण करणारा, तसे आपले ब्राह्मण त्या फिनिक्स पक्षासारखे त्या राखेतून पुन्हा उदयाला आले. खरोखरच कोणापुढे हात पसरला नाही, रडले नाहीत, पदर पसरला नाही, आपापल्या कर्तृत्वानं पुन्हा मार्ग काढला आणि पुन्हा ताठमानेने उभे राहित. स्वतंत्र ब्राह्मण लँड, ब्राह्मणांचं ज्यूसारखं स्वतंत्र राष्ट्र का असू नये, कारण ब्राह्मणांची प्रचंड छळवणूक सुरू आहे या देशात आणि राज्यात, असं विद्या वाचस्पतींचं म्हणणं आहे. इतकी वाईट अवस्था आहे ब्राह्मण समाजाची. नर्मदेच्या वर जितका ब्राह्मणांना मान आहे, तितका द्वेष नर्मदेच्या खाली ब्राह्मणाचा केला जातो. हे सत्य आहे. महाराष्ट्रामध्ये तर आलेख इतका खाली आलेला आहे आणि इतकी वाईट आहे परिस्थिती खरोखर, की काही वेळेला मनात असं येतं की जून सारखी ब्राह्मणांची स्थिती होईल काय, आणि ब्राह्मण लँड हे वेगळं करावं लागेल काय, करावं ना आदर्श जगापुढे ठेवावा, की हे असं निर्माण करता येतं. आणि मग शेवटी आपले मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, या राज्यात सगळ्यांसाठीच महामंडळं, आरक्षणं आणि असं काय काय आहे, मग ब्राह्मण समाजाला का नको काही? त्यांच्यासाठी अमृत महामंडळ आहे आणि त्याद्वारे ब्राह्मण समाजालाही आवश्यक मदत करणार, असं त्यांनी या प्रसंगी जाहीर केलं. सरकार म्हणून ज्यावेळेला असा विषय आला की बाकी सगळ्यांची महामंडळं आहेत, ब्राह्मण समाजात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आता गरिबी वाढत चाललेली आहे, प्रामुख्याने असं गरीब ब्राह्मण आहे, त्यासाठी काही करणार की नाही? आपल्याला माहिती आहे की 14 ते 19 मध्येच अमृत नावाने एक महामंडळ आपण निर्माण केलं. मधल्या काळात 33 महिन्याचं एक सरकार आलं, त्या सरकारने असे अनेक विषय थांबवले, पण नव्याने सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्या अमृत महामंडळाची सगळी रचना लावणं चाललेलं आहे. त्याच्यात योजना कुठल्या व्हाव्यात अशा प्रकारचं विचार चाललेला आहे, त्याला निधी किती द्यायचा अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं वाटतं की सगळ्यांना आहे, मग आम्हाला का नाही, अशा गोष्टी ऐकण्याची मानसिकता ह्या सरकारची आहे. हे तुम्हाला काय द्यायचं अशा प्रकारचा विषय ना नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथजी शिंदेंच्या मनात येईल, देवेंजींच्या मनात तो कधीच येणार नाही. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यातील मान्यवरांचे विचार नक्कीच आपणा सगळ्यांना आवडले असतील याची खात्री आहे. त्यामुळे त्यावर अधिक काही न बोलता आज इथेच थांबतो. चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर आता लगेचच करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.